आमकां थोडे स्टुडंट्स DMCचे आनी पेरंट्सांनी कॉल केलो आनी आयज आमी NSUI गोवा केम हियर एंड मेट दी स्टुडंट्स ऑफ DMC. हेंचो एक जेन्युइन इशू आसलो रिगार्डींग द एग्जामिनेशन. तांकां भुरग्यांक एग्जाम आन्सर करपाक दिवंक ना प्रिंसिपलान बिकॉज द अटेंडन्स वॉज लेस. So since this is first year comes under national education policy. So as per national education policy, 75% mandatory asa attendance. But if you have genuine issue like health issue, मतलब तू खंयचे स्पोर्ट्स खातीर तू हे केला नॅशनलाक गेला, स्टेटाक गेला, वा स्टेटान तू स्पोर्ट्स खेळा, तर तुमकां एक्झॅम्पशन आहा. सो खूब भुरग्यांनी आपले सर्टिफिकेट बी अप्लाय केली, हेल्थ सर्टिफिकेट आसूं, स्पोर्ट्साक गेलो तेजी सर्टिफिकेट आसूं, नाल्यार कल्चरल एक्टिविटी तेजी सर्टिफिकेट आसूं, पूण प्रोसेसींग जावंक ना. प्रोसेसींग इज डिलेड फ्रॉम दी कॉलेज लेवल. आनी ताजे खातीर 70 भुरगे आहा तांकां आन्सर करपाक मेळोंक ना एग्जाम. सो ह्यो विशय घेवन आमी प्रिंसिपलाक मेळ्ळे. 88 स्टुडंट्स आर डिबार्ड फ्रॉम आन्सरींग द सेमेस्टर एंड एग्जाम. सो दिस इज जेन्युइन इशू. कित्याक तुमी समज तेंचो एटेंडन्स पळयलो, थोड्यांचो 74, 72, 69, 74.5 म्हणजे 0.5% लेस आसा, ताका सुद्दां अलाव करूंक ना. सो हेजे खातीर तांचो फूल बरोच पिड्यार जातलो. जस्ट बिकॉज ऑफ 1-2% फूल इयर ऑफ द स्टुडंट विल गेट वेस्टेड. ही मागणी घेवन वी मेट द प्रिंसिपल. ताका आमी वेवस्थीत सांगलां की तुमी हेंकां कन्सिडर करात. ते नॉट टेलिंग टू कन्सिडर एवरी वन. जे कोण जेन्युइन इशू आहा, जे हेल्थ इशू आहा, तेच्यानी हेल्थ सर्टिफिकेट, डॉक्टर सर्टिफिकेट अप्लाय केला, तांकां तुमी कन्सिडर करात म्हणून. सो प्रिंसिपल इज सेईंग की आपूण ही सगळे लिस्ट जी आहा, एप्लिकेशन जे दितले भुरगे ते आपूण फॉरवर्ड करतलो युनिवर्सिटीक, आनी वायस चान्सेलर एंड रजिस्ट्रार वील टेक अ डिसिजन. सो एज NSUI वी विल ऑल्सो विजिट द वायस चान्सेलर एंड वी विल ऑल्सो रायट टू वायस चान्सेलर टू प्लीज कन्सिडर दीस, बिकॉज we don't want a students 1 year to get wasted, because principal at the end should be pro student and principal of DMC should be pro DMC students. So DMC students तेणे हितान ह्यो डिसिजन घेवचो आनी तेणें आमकां सांगला, अशोर्ड केला प्रिंसिपलान की आपूण रिमार्क मारून दितलो की कायंडली कन्सिडर दी स्टुडंट्स टू आन्सर द एग्जाम्स. आतां कितें आहा, एग्जाम ऑलरेडी सुरू जाला. सो नाव दे हॅव टू आन्सर द एग्जाम, सप्लिमेंटरी एग्जाम इन द मंथ ऑफ जून. समज सप्लिमेंटरी एग्जाम आन्सर करिना ते जाल्यार तेंचो एक वर्स पिड्यार जातलो. सो ही हॅज अग्रीड दॅट सप्लिमेंट एग्जाम आन्सर करपाक तो आपूण सगळे लेटरात फॉरवर्ड करतलो आनी वी वील वेट फॉर द रिप्लाय ऑफ युनिवर्सिटी. आनी हांव FIBCचो भुरगो आनी म्हाजी घरांतली एक्सपायर जाल्ली, ग्रँडमदर एक्सपायर जाल्ली म्हाजी. आनी हांवें सरान तेन्ना सांगलेलें म्हाका जस्टिफिकेशन हाड, एक दीस पयलीं जस्टिफिकेशन हाड म्हणून हाडलें. ते हांवें हाडलें, जेन्युइन हाडलें हांवें. ते जेन्युइन डेथ सर्टिफिकेट बी सगळें अटॅच करून लायला हांवें. ते हांवें सराक दिला. ते सर प्रोसेस करता म्हटला. आतां दिवंक जाय आमकां, बरोवंक तरी दिवंक जाय. आमचें 1 वर्स वेस्ट जाता न्हू, आमकां बरोवंक तरी दिवंक जाय. आमचें जेन्युइन हांव वयल्यान जस्टिफिकेशन एक्सपायर जालां आमच्या घरांत. डेथ सर्टिफिकेट आसा सगळें अटॅच आहा. आमकां बरोवंक तरी दिवंक जाय आनी आमकां नाल्यार 1 वर्स हे वेस्ट जावचें म्हणून आमकां तरी रिपीट तरी दिवंक जाय एग्जाम बरोवपाक. कित्याक आहा इतकीच मागणी. दिस इज नॉट समथींग न्यू. देर इज अ प्रोविजन इन द स्टॅट्यूट्स की समज कितें जाता जाल्यार हेल्थ सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट लावन तांकां अलाव करूंक जाता. दॅट इज इन द रूल. सो मेडिकल सर्टिफिकेटूच प्रिंसिपल घेवपाक रेडी ना, तो खूब डिले करता. सो अशें दिसता की ही डजंट वॉन्ट दी स्टुडंट्स टू गेट आन्सर बस करपाक दिवंक जायना अशें दिसतालें हांकां. सो आतां आमी मेळ्ळा. सो ही हॅज अशोर्ड अस. सो लेट्स वेट फॉर फ्यू डेज एंड लेट्स वेट सी. फिटनेस सर्टिफिकेट शंकर परब FY BSc चो स्टुडंट कॉम्प्युटर सायन्स. म्हाजे कडेन सर्टिफिकेट आहा की म्हाका कुत्रो जालेलो फेब्रुवारी म्हाका कुत्रो जालो. सो हांव मदीं येतालो. म्हाका कित्याक हें चुकता न्हू, स्टडी चुकता म्हणून हांव मदीं येतालो. म्हाका डॉक्टरान सांगलेलें बेड रेस्ट घे, खूबच चावलेलो तो. सो हांवें तांकां ती मेडिकल व्हरोन दिली. आतां कितें एग्जाम बरोवपाक मेळना न्हू म्हणून मेडिकल व्हरोन दिली. सो ते आतां म्हणटा तुमकां मेळचेंच ना खंय. तशें कशें जातलें. आमकां प्लीज मातशें रिपीट एग्जाम जायत न्हू. रिपीट म्हटल्यार तुमकां सप्लिमेंटरी तरी जाय. इयर एक वेस्ट जाता फूल तेच्या खातीर. बरोवपाक दिवचे आमच्या भुरग्यांचे लायफ पिड्यार करचे न्हू अशें आमकां एक विनंती आमची कळकळीची. आमच्या भुरग्यांक बरोवंक दिवचे. आतां ही 2 पेपर जाले तरी फाल्यां मे मध्ये किंवा जून मध्ये जी एक्झामी सप्लिमेंटरी होता तितून तांकां बसोवंक दिवचे आनी तेंच्या वरात फुकट करचे न्हू अशी एक तांकां विनंती आमची आसा. नाव सांग. आनी म्हाजे युथीसीटी हांव इव्हेंटाक गेल्लो 10 दीस खातीर. ते डेट बी सगळें मेन्शन करून ईमेल 2-3 केले, एक्सेप्ट करीत नाला. आनी परत धाड हांव ट्राय करीता, घेयत नाला सर. प्रिंसिपल सर घेयत नाला. परत धाड म्हणून सांग, हे जायना म्हणून सांगिता. बेगीन आमकां जालें म्हाजें बसोंक दिल्या परत आमकां. नाव कितें? सुभाष कांबळे. हांव कन्याचो पेरंट, कन्या चोडणकर. तेचे हे आमचे पर्संटेज 68 आहा. तो 6 जाल्लो
जुनान आनी मार्चाक 8 दीस. सो आमी कितें जालें तेणें म्हाका सांगिना फुडें हांव कॉलेजीन गेलो ती सराक विचारलें. सर कितें म्हणटा शिकातलो 3 दिसा भितर सर्टिफिकेट दिवंक जाय आसलें म्हणटा. पूण तेंच्यांनी इन्फॉर्मूच करूंक ना. तें ताणें सांगलें इन्फॉर्मूच करूंक ना ते भुरगे म्हणटा कशें दितले. सो मागीर सर्टिफिकेट हाडून दिल्यो ते आतां म्हणटा एक्सेप्ट करिना म्हणून लागले. आनी मागीर तेंच्यांनी एक्सेप्ट केलें आनी करता करता म्हटलें आनी करूंक ना. हें सारकें न्हू. आमी तेंचे एगेन्स्ट ना प्रिंसिपलाक. प्रिंसिपल बाबा कित्याक करता तेंचे लायफ पिड्ड्यार जाता 1 year वेस्ट जाता न्हू भुरग्यांचें सगळें. लेटरूय ना आमकां फोन कॉल ना पेरंट्सांक कसलेंच इन्फॉर्मेशन दिवंक ना. दिल्या म्हणटा दिवंक ना म्हणून ते भुरगे सगळे या डायरेक्ट लास्ट मोमेंटाक भुरग्यांक सांगला कितें तुमचे ते बीन सांगूंक ना. टिचरीन येवन तुमकां आमचे पर्संटेज कमी आहा कोणी तरी भुरग्यांनी येवन सांगला कितें तुमची कमी आहा हें दिवचें पडटलें एप्लिकेशन बरोवन दिवचें पडटलें. पूण एप्लिकेशन बरोवन दिवपाक गेलें तेन्ना तो म्हणालो आतां 1 मेरेनूच आसा मागीर तुमचें घेवचें ना म्हणून तांकां परत धाडलें. So there is serious negligence from the part of the administration. जेन्ना एप्लिकेशन भुरगे दिता तर फास्ट प्रोसेस करूंक जाय. आनी तुमी पळयला जाल्यार आनीक तुमकां गोश्ट सांगूंक सोदता हांव. दिस अ लिस्ट ऑफ द स्टुडंट्स तांकां डिवायड केला टू आन्सर द एग्जाम. ही लिस्ट आयला ऑन 13th of this month. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर पेपर वॉज ऑन 15th. 14th वॉज संडे. तो हेजे मागीर एका दिसा मदीं तो भुरगो कसो सर्टिफिकेट बी हाडटलो आनी कसो अप्लाय करतलो. There is serious negligence from the administration. So आमी ताका full point to point सांगला. So we will be approaching the Vice Chancellor as a NSUI Goa and we will make sure that issue is resolved because we are with the students and this issue is for the student because एक वर्स पिढा आता म्हटल्यार it is a huge setback for the student and the family. कित्याक खुबशे स्टुडंट्स आहा who belong to very marginalized family. So तांकां फिजा खातीर तांकां एक वर्सा खातीर तेंचे वेस्ट जातलो फूल फीज बी आनी फायनान्शियली बी खुबशे स्टुडंट्स वीक आहा. So in the interest of them, we will take up this issue at the higher level. Parent is a parent now. सो आयज जो स्टुडंट्सचो जो कॉलेजीन इशू जाल्लो पळय एग्जामीक लागून नेमके कितें इशू कितें हो? इशू आसा तो फक्त हें तेंची जी एटेंडन्स आसा न्ही तेचे खातीर तो इशू आसा. ते युनिवर्सिटीच्या रुला प्रमाणे जे भुरग्यांची एटेंडन्स 75% ना तांकां सेमिस्टर एंड एग्जाम आसा ताका बसपाक मेळना. आनी ज्या भुरग्यांची कमी एटेंडन्स आसली 75% किंवा तेचे कमी अशा भुरग्यांक आमी आतां हे सेमिस्टर एंड आसा एग्जाम ताका बसोवंक दिवंक ना. ह्या भुरग्यांक आमी सुरवातीच्यान म्हणजे डिसेंबराच्यान सांगत असले की तुमी रेग्युलर कॉलेजीक येया आनी 75% एटेंडन्स दवरा. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आमी ह्या भुरग्यांक सदांच सांगलां. प्लस आमचे जे टिचर्स असले ते क्लासीन सांगताले की 75% एटेंडन्स आसा ती मॅन्डेटरी आनी सगळ्यांनी दवरपाक जाय. सो हे जे भुरगे आतां आसा थोड्यांची जी एटेंडन्स नासली तांकां आमी हे परिक्षेक बसोवंक दिवंक ना. आतां कितें जालां परिक्षा सुरू जाल्या उपरांत थोड्या भुरग्यांनी हाडून जस्टिफिकेशनां दिल्या की कसल्या कारणां खातीर तेंच्यांनी एग्जामीक बसोवंक ना. आतां आमी अशें ठरयलां की ही जी जस्टिफिकेशनां आसतली ती आमी स्टडी करतले आनी युनिवर्सिटी कडेन धाडून दितले. ज्या जाग्यार एक युनिवर्सिटीची कमिटी आसा आनी ती कमिटी डिसायड करतली ह्या भुरग्यांचे म्हणजे कितें करपाचें तें. सो कितके स्टुडंट्स आसा ते? एक एक्चुअली लायव्ह स्टुडंट्स अरावंड 40 आसतले पूण भितरले थोडे भुरगे अशे आसा की थोड्यांनी ते आमच्या हेचेर आसा रजिस्टर एनरोलमेंटाचेर आसा पूण ते अशे कॉलेजीक केन्ना येना सारके इरेग्युलर आसता. सो थोडी हे सबमीट करपा खातीर टायम ना. आतां कायद्या प्रमाणे कितें आसा न्ही जेन्ना भुरगो खंयच्याय कारणा खातीर एबसेंट आसता 3 दिसां भितर तो येयल्या उपरांत कॉलेजीक तेणे आपलें जस्टिफिकेशन दिवपाक जाय. आतां ह्या भुरग्यांनी ती जस्टिफिकेशनाय दिवंक ना. तेंच्यांनी हाडून हेचे 16 तारखेक दिल्या आनी 15 तारखेक आमची परिक्षा सुरू जाल्या. सो आतां ती म्हणजे आमच्या लेवलाचेर कांय करपाक जायना. सो तेच्या खातीर आमी कांय करपाक शकले ना. सो हो कायदो ह्या कॉलेज आनी ते एज पर रूल न्ही ते ह्या एग्जामीक बसपाक शकना कळ्ळें न्ही. आनी ज्या भुरग्यांचे कितें जो ते युनिवर्सिटी जस्टिफाय करूंक ना त्या अटेंडन्स इरेग्युलर आहा ना ते बसचे ना न्ही.